नोकरीच्या आमिषाने फसवणूक, 1,25,00,000 रुपये गमावलेल्या प्रवीण सोनवणे यांची आत्महत्या. शासकीय नोकरीच्या आमिषाने 1.25 कोटी रुपयांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यात आलेल्या प्रवीण बापू सोनवणे वय 49 वर्ष, राहणार सटाणा यांनी सिडकोतील मामेभावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून ठेवले आहे आणि व्हॉट्सॲपवरही पाठवले आहे. पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये असे नमूद केले. या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनवणे यांना त्यांच्या ओळखीतील सचिन बबनराव चिखले राहणार नाशिक रोड याने मुलगा आणि इतर नातेवाईकांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी वेळोवेळी सुमारे 1,25,00,000 रुपये घेतले गेले. मात्र नोकरी न मिळाल्याने आणि पैसेही परत न मिळाल्याने सोनवणे मानसिकदृष्ट्या खचले होते. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चिखले यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल एक प्रवीण बापूराव सोनवणे आहेत, राहणारे सटाण्याचे आहेत. त्यांनी त्यांचे इथं नात्याने त्यांचा भाचा लागायचा अनिकेत पवार म्हणून त्याच्या घरी येऊन सुसाईड केलेली आहे. स्वतः सुसाईड संबंधाने गुन्हा दाखल झालेला आहे. आत्महत्या केले म्हणून त्यातील आरोपी सचिन चिखले म्हणून आहेत, त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की सचिन चिखले जे आहे त्यांनी नोकरी लावून देतो असं सांगितलं म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचे व त्यांनी इतर काही नातेवाईकांची नोकरीसाठी पैसे घेऊन त्याच्याकडे दिले होते. परंतु त्यांनी ते पैसे त्याला परत दिल्याने नोकरी लागली नाही. त्या दिवसातून त्यांनी आत्महत्या केली. हो, घटनास्थळावर एक सुसाईड नोट आलेलं आहे. त्याच्यात त्यांनी सचिन चिखलेचं नाव लिहिलं आहे. सचिन चिखले कडे पैसे घेणे आहेत, त्याच्या माझ्या मरणात तो जबाबदार आहे असं त्यांनी सुसाईड नोट लिहिलं आहे. फसवणूक जसं म्हटलं तर फिर्यादीनुसार 1.25 कोटी रुपये म्हणताय. आता तपासात निष्पन्न होईल किती आहे काय आहे. आणि हा सचिन चिखले जो आहे GST विभागातलं नोकरी आहे. तर त्याचा शोध सुरू आहे आणि नेमकी त्यांची ओळख कशी झाली अजून समजली. हा महेश हा साखर कारखान्याचं काम आला आणि हा सचिन चिखलेकडे GST ऑफिसला आहे. पण ओळख कशी झाली अजून समजली. आता ते तपासात पुढे समजेल. GST मध्ये तो निरीक्षक या पदावर असल्याची माहिती मिळालेली आहे. त्याचा आपण शोध घेत आहोत. मिळणारे अजून अधिक तपास पुढे काय म्हटलं त्याच्यात नोकरी लावून देतो असं तुम्ही सांगितलेलं होतं. असं फिर्यादीचं म्हणणं आहे ना मानवी हलगीत नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेतलेले आहे. तर आता ते तपासात आता हवी पुढे येईलच पाहिजे. साधारण किती लोकांनी जर दिले पैसे? नाही ते नाही कळालेलं आहे. पण मी एकच व्यक्तीची फसवणूक आहे का अनेकांची फसवणूक? हा मयत म्हणजे मयत जे आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुलासाठी पैसे घेऊन दिलेले जाते त्यांचं म्हणणं आहे. तर आता किती नातेवाईक किती मित्र परिवारांच्या. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.